अशा रेस्ट्रॅकच आहेत. तर आम्ही आता दादरमधून निघतो आहे. बाकी सगळे पार्टी 4 व्हीलरमध्ये पुढे निघून गेलेत त्या गाडीमध्ये. एक्स्ट्रा हेल्मेट टाकलेलं गाडीमध्ये टॉप बॉक्समध्ये. मला वाटलं माझ्यासोबत अजून कोणतरी येईल, पण राजा आमचा कॅन्सल झालं आहे यायचं. मग त्यात हेल्मेट टाकलं गाडीमध्ये आणि मी चाललो आहे. ते बाईकवरती मी एकटाच आहे. आता आम्ही चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात. एक चांगला योगायोग बोलू शकता माझ्यासोबत झालं आहे. कालच माझा ऑडिओचा पूर्ण सेटअप आला रात्री, आणि जसा आला तसा ऋषिकेशचा फोन आला की आपल्याला भिवंडीला जायचं आहे. मी बोललो एक बरं झालं की पहिलाच ह्याचा व्लॉग DJ ऑस्मोमधून महाराजांच्या मंदिरात जाऊन करणार आहे. हा व्लॉगसाठी नाही, खरं तर आम्ही दर्शनासाठी जाणार होतो, पण एक संधी पण भेटली आणि एक कारण पण भेटलं की तिकडे ब्लॉग करू शकतो म्हणून. तर जाऊया आणि पुढे भेटूया आपण. गाडी घेऊन मुलींवरून पाचच्या साईडने कुठेतरी बाहेर पडले, डायरेक्ट विवियाना मॉलच्या इकडे. मला खरं तर खूप ताण लागलेली. यांना बोललेलो या इकडे आणि पाणी द्या मला, पण हे लोक पुढे निघाले. काय गाडी थोडं उद्या गेले, डायरेक्ट खड्डा पडला असता. काय क्वालिटी डांबर वापरलं यार, काय रस्ता बनवलं. तर ते लोक विवियानाचा ब्रिज पकडून राईटने उतरून थांबणार आहेत माझ्यासाठी. इथून आता निघतो आहे. 51 किलोमीटर आहे अजून माझ्याकडे DTA आरामात जाऊ, काही घाई पण नाही आहे. गाडी सरळ जायला जागा नाही, भाईने रॉंग साईड टाकली. चालते जरी करतो त्याच्या गाडी दुसरी पण गाडी चालू आहे एक्स्ट्रा चालते. काय करतोय ते मोस्टली मला हाच रस्ता वाटतोय गावाकडचा, एकदम फिक्स नाही. आपण बघूया एकदा गुगल मॅप्सवर. ओके, तो वाला रस्ता आहे तिकडून. तिकडे जायचं आहे. करायला लागणार मला. टॉप बॉक्सची भीती असते. खराब रस्ता आला. मस्त एकदम बंपर आला नसता समोरून तर मस्त सॅडल करत गेलो असतो. तिथे एक चौक लागतोय,
इथे पोस्टर पण लागलं आहे, पण नक्की माहिती नाही कुठे आहे. मला विचारायला तर पण दिसत पण नाही आहे. तिथे वडापाववाला काका आहेत, त्यांच्याकडे जाऊन विचारलं. दादा काका, इथे महाराजांचं मंदिर कुठे आहे? सर 4 किलोमीटर तिसरा लेफ्ट. ठीक आहे ठीक आहे. तर इथून सरळ जायचं आहे, अजून 4 किलोमीटर जायचं आहे इकडून आणि तिसरा लेफ्ट घ्यायचा असं बोलले ते. बघूया अजून किती खराब रस्ता भेटतो. आता आम्ही त्या रोडवरून लेफ्ट मारलं आहे. अजून 3 किलोमीटर आहे इकडून. आतमध्ये गावागावातलाच रोड आहे आणि जरासा कच्चा रोड वाटतं आहे मला आता. हे लोक गेले पुढे, जर थांबलेलं नाक्यावरती जरा कोल्ड्रिंक पियालो. तुम्ही बघू शकता काय धूळ उडतं. बघू शकता असा दिसतं मंदिर बाहेरून. पार्किंग आहे. बाईक लावायला पार्किंग जरा कमी दिसतं मला. मोस्टली पुढेच लावेन एकदा गाडीसोबत. पार्टीच्या गाडी बाईकची केली होते पार्किंग. आम्ही पोचलो आहे. 3:45 झालेत आम्हाला पोचायला इकडे. सगळे बघू शकता पाठी येतात अजून, फोनवरती बोलत सगळे. आणि हा मंदिर आहे, शंकराची मूर्ती आहे मस्त एकदम. म्हणले हा गेट आहे मंदिराचा. ते मावळे दिसतात तुम्हाला कसे ठेवले. मस्त गेट, जो लाकडाचा गेट कोरला आहे. वा, खरंच मन भरून आलं आहे बघून. असं काहीतरी आपल्या आत्ताच्या पिढीला बघायला भेटतं आहे बांधकाम. आणि चप्पल काढायला चांगले रॅकही ठेवलेले तिकडे. आम्ही इथे चप्पल काढू आता आणि आतमध्ये एंट्री मारू. पण बरंच आत आहे आतमध्ये. हा गेट आहे, तुम्ही बघू शकता. मावळे या साईडला, हत्ती घोडा इकडे पण आहे. हा गेट आहे. आत जाऊन इकडे बघूया आपण. हा हा हा. तर आता हे मंदिर आहे, बघू शकता. तर जे इथे क्रिएटर्स किंवा यूट्यूबर्स येतात तर त्यांचा आधार कार्ड आणि त्यांचं इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूबचं हँडल असेल ते त्यांच्या एका नंबर देतात, त्याच्यावर ते टाकायला लागतो. खरं तर एक रूपात ते खरं तर चांगलं पण आहे, कारण की महाराजांची जी मूर्ती आहे किंवा नाव आहे ते काही चुकीचं पडून खराब नाही व्हायला पाहिजे. ही चांगली स्टेप घेतली आहे इकडे, की आधार कार्ड घेऊन किंवा त्यांचं नाव घेऊन खरंच चांगलं ते मॉनिटरिंग करतात आणि खरंच चांगली गोष्ट आहे ही. आणि ही केलीच पाहिजे होती आणि करायला पाहिजेच. तर आपण हा जो मंदिर आहे त्याचं एक हिस्ट्री पण त्यांच्याकडून जाणून घेणार. तर हा मंदिर आहे, बघू शकता. खूप चांगलं मस्त सुंदर काम केलेलं आहे इकडे. इथे महाराजांची ही भव्य दिव्य मूर्ती देखील दिसते तुम्हाला. बस इथे महाराजांच्या मूर्तीच्या साईडला जिजाऊ आईंची पण मूर्ती ठेवलेली आहे, हे बघू शकता.
आणि त्या साईडला आई तुळजाभवानी यांची पण मूर्ती ठेवलेली आहे. आणि मी तुम्हाला साईडला दाखवतो की कसं एक प्रॉपर किल्ला असं असं फील देतं की आपण खरंच एका किल्ल्यावरती आलो आहे. त्या वेळेच्या प्रत्येक पिलरच्या वरच्या साईडला शिवमुद्राही कोरलेली आहे. आपण तिकडे वरती जाऊ शकतो. तिकडे त्या साईडचा जो हा पट्टा आहे वरचा तिकडेही जाऊ शकतो. आम्ही जाऊ. आणि खालती तुम्हाला दिवाळावरती पूर्ण शिवाजी महाराजांच्या लहानपणीपासून जी स्टोरी लिहिलेली आहे ते फोटो देखील दाखवतो तुम्हाला. हे महाराज शहाजीराजे भोसले यांचं चित्र किंवा असं एक 3D इफेक्ट आहे याला. इकडे खालती माहिती दिलेली आहे. हे जिजाऊ आहेत, राजमाता जिजाऊ. हे काचेवर ग्लेड पडते म्हणून नीट दिसत नाही ते माहिती देखील दिलेली आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जो शिवनेरीत झालेला त्याचे काही असे त्याचा 3D इफेक्टमध्ये दाखवलेला. ह्या कलेमध्ये आपल्याला दिसतंय अफजल खानाचं जेव्हा पोट फाडलं होतं महाराजांनी आणि जीवा महाल त्यांनी त्याच्या अफजल खानाच्या अंगरक्षकाचा हात कापला होता. याचा तुम्हाला दिसू शकतं बघा की केवढं डिटेलिंग केलेलं आहे. आता तुम्ही महाराजांच्या सेनेतले शस्त्र बघू शकता. इकडे हे काही प्रकारचे कट्यार आहेत. हा मला असं वाटतं आहे दांडपट्टा आहे मोठावाला. मला नक्की माहिती नाही. ह्याला मोस्टली बिचवं किंवा असं काहीतरी बोलतात. इकडे वाघनख देखील आहे. हा फोटो बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी त्यांचं पहिलं म्हणजे बघायला गेलं तर आपल्या हिंदुस्थानात सगळ्यात पहिलं नौदल सेना ही स्थापन केलेली. मी बघू शकता फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज ह्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे इकडे. आणि खरंच जर इंडिया नेव्हीमध्ये जर एवढा पुढे आहे तर आज नेव्हीमध्ये सोडा सगळ्यांमध्ये जर पुढे आहे तर आज महाराजांमुळे. नौदल हा तो क्षण जेव्हा पन्हाळ्यावरून महाराज निघालेले आणि शिवा काशीद वीर शिवा काशीद यांनी महाराजांचा वेश करून सिद्धी जोहरकडे गेलेले आणि त्यांनी आपला जीव हे महाराजांसाठी त्यागलं. तेव्हा महाराजांनी त्याच्यासाठी हात जोडले. तुम्ही बघू शकता खूप भरून आलं होतं त्यांना पण त्यावेळेला. वीर शिवा काशीद हे आपला आखरी मुजरा देताना राजांना. बाजीप्रभू देशपांडे यांची मुघलांसोबतची आखरी लढाई. हे शाहिस्तेखानाचे बोटं छाटताना शिवाजी महाराज. काय डिटेलिंग केली आहे बघा ना. तलवारावरती रक्त एवढी डिटेलिंग केली आहे. वा खरंच मस्त वाटलं बघायला.
आता बघू शकता महाराजांचा सगळ्यात भव्य दिव्य ही कला केली आहे, म्हणजेच महाराजांचा राज्य अभिषेक. त्यामुळे तुम्ही बघू शकता इंग्रज देखील होते, मोगल देखील होते, अरब देखील होते आणि मला तर वाटतं हे पोर्तुगीज आहेत, मला नक्की माहिती नाही. आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता आऊसाहेब आहेत. हे संभाजी महाराज आणि हे राजाराम महाराज आहेत. एवढा मोठा एकदम बनवले. पण आता आपण वरच्या साईडला जाणार आहे. इकडे पायऱ्या देखील दिलेल्या आहेत. चांगलं इथे कार्पेटिंग केलेलं आहे. आणि इथून जो मंदिर दिसतो, काय बोलू तुम्हाला, जबरदस्त. हा जो पट्टा आहे तो अख्खा राऊंड मारून परत तिकडे उतरतो. आपण खरोखरच एका किल्ल्यावरती आलेलो आहे.